आणि आता भारतासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे। अखेर भारतीय बनावटीचं तेजस शुक्रवारी आकाशात उड्डाण घेणार आहे। स्वदेशी तेजस आज वायुदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असेल। नाशिकमध्ये ओझर येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या लष्करी कारखान्यात सुखोई MKI 30 आणि मिग या विमानांची निर्मिती होत होती। आता याच ठिकाणी स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानाच्या बांधणीचं काम सुरू आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिलं तेजस विमान आज वायुदलात सामील होणार आहे। तसेच तेजस विमानांची निर्मिती करण्यासाठी 150 कोटी रुपये खर्च करून तिसरी प्रोडक्शन लाईन टाकण्यात आली आहे। त्याचंही उद्घाटन राजनाथ सिंह करणार आहेत। 1983 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना भारतामध्ये त्या ठिकाणी आली की MiG-21 याचा जो जथ्था आहे त्याला रिप्लेस करण्यासाठी भारतीय बनावटीचं असं तेजस आपल्याकडे असावं, लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट असावं। ही संकल्पना तशी जी आहे ती 1980 च्या दशकातली आणि ऑलमोस्ट आता 2025 चा ऑक्टोबर महिना उजाडतोय। मार्क 1A त्यातली ही 2 जे विमानं आहेत ती फंक्शनली आपल्या एअरफोर्स मध्ये डिप्लॉय होण्यासाठी। तर तेजस हे लढाऊ विमान शुक्रवारी आकाशात भरारी घेणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असेल। तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशीच हे तेजस लढाऊ विमान आकाशात भरारी घेणार आहे। दरम्यान या दिमाखदार सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राजनाथ सिंह यांचे नाशिकच्या ओझर विमानतळावर विशेष आगमन झालेले आहे आणि सैन्य दल आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलंय। भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील यावेळी उपस्थित होते।